नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एकदम झटपट असा वरई म्हणजेच भगर वापरून डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासोबत आपल्याला बटाट्याची भाजी पण बनवायची आहे. ती पण कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. अगदी कमीत कमी वेळामध्ये हा डोसा बनवून तयार होतो. तर हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला फक्त 15 मिनटं लागतात. आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे. तर बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर हा बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने चिरून घेऊया. तर अशा पद्धतीने मी याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे आपला बटाटा चिरून झालेला आहे. तर आता आपण हा बटाट्याचे बारीक फोडी ज्या आहेत त्या पाण्याने धुवून घेऊया. तर 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने आपल्याला हे बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ते धुवून घ्यायच्या आहेत. तर बटाट्याच्या फोडी आता आपल्या इथे धुवून झाल्यानंतर आपण ही फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. तर आता आपल्याला याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बारीक अशी पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण आता वरईचा तांदूळ घालून घेऊया. तर मी ते 1 वाटी वरईचा तांदूळ घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दही घालून घ्यायचं आहे 2 चम्मच. त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चम्मचच्या साहाय्याने. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला परत एकदा फिरवून घेऊया. फिरवून म्हणजे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघा इथे मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं आता डोशासाठी बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर बनवत असताना आपल्याला खूप पातळ पण बनवायचं नाही आहे आणि जास्त दाटसर दिसत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर आता वेगळ्या भांड्यामध्ये हे बॅटर मी काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून घेतल्यानंतर परत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. तर मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. इथे छोटा 1 चम्मच मी तेल वापरलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला 1 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. तिथे 1 हिरवी मिरची मी वापरलेली आहे. त्यानंतर ही मिरची घालून घेतल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्या बटाटे जे आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर बटाटे घालून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तरी मी इथे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. तर आता यावर आपण मीठ घालून घेऊया. तर मीठ आपल्याला इथे चवीप्रमाणे वापरायचं आहे. तर मीठ घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरनं शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर मी इथे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. तर हा कूट घालून घेतल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाटे उकडलेले असल्यामुळे भाजी अगदी पटकन होते. तर यावर आपण आता 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. तर 2 मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता डोसा बनवूया. तर इथे चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. अगदी हलगर्जीत हाताने हा डोसा आपण पसरवून घेऊया. तर आता या डोशावरनं आपण थोडंसं तेल घालून घेऊया. हा डोसा मंद आचेवर आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर बघा
व्यवस्थित आता आपला डोसा तयार झालेला आहे. एकदम मस्त असा कलर आलेला आहे. आपण याच्यामध्ये साखर घातलेली होती थोडीशी, म्हणून याचा कलर जो आहे तो एकदम छान आलेला आहे. डोसा बनवत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम बारीकच ठेवायची आहे, त्यामुळे आपला डोसा जो आहे तो एकदम मस्त भाजला जातो. तर दुसरा डोसा जो आहे तो आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. जर तुम्ही पहिल्यांदा हा डोसा बनवत असाल तरी तुमचा हा डोसा एकदम परफेक्ट बनवून तयार होतो. तर खायला पण अगदी चविष्ट असे हे डोसे बनतात आणि बनवायला पण अगदी झटकीपट असे बनवून तयार होतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर बघा दुसरा डोसा पण आपला एकदम मस्त असा बनलेला आहे. कलर पण अगदी सुंदर आलेला आहे. तर कमीत कमी वेळात आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. यासोबत बटाट्याची भाजी पण खूप मस्त लागते. तर हा आपला डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मग आपण पुन्हा एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.